नमस्कार, भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. ओम नमः शिवाय. यंदा महाशिवरात्र ही 8 मार्च रोजी शुक्रवारी आलेली आहे. महाशिवरात्रीच्या काही पौराणिक कथा आहे त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भगवान शिवशंकराला भोळा शंकर असे देखील म्हटले जाते. उपासना केल्यावर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे. शिवपुराणात अशा कथासुद्धा आहेत. सर्व देवतांमध्ये भगवान शिवाचे महत्त्व अत्याधिक असल्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र वातावरणात साजरा केला जातो. अतिशय मंगलमय दिवस म्हणून महाशिवरात्री सण साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. त्यापैकीच ही एक कथा आहे. ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळी सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली, परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले. या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवशंकरांमध्येच होती. त्यामुळे शिवशंकरांनी हे विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले आहे. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिव यांना संपूर्ण रात्र जागवून काढण्याचा उपाय सांगितला. सर्व देवांनी भगवान शिवशंकरांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला. या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे नाव पडले. शिवशंकरांच्या अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते. महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात व भगवान शिवाचे शिवलीला अमृत, महारुद्र, गायन, भजन इत्यादींचे आयोजन करतात. आणखीन एक पौराणिक कथा प्रचलित आहे. ही कथा शिवलीला अमृतामध्ये सुद्धा आहे. ती म्हणजे एक पारधी एका जंगलात शिकार शोधण्यासाठी झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार सापडली नाही. सायंकाळी हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला. तीर बाण सोडणार तेवढ्यातच त्यातील एक हरीण पुढे येऊन पारध्याला म्हणाला, हे पारध्या, तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे, परंतु मी तुला एक विनंती करतो, मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे. माझी कर्तव्य मला पार पाडून येऊ दे. हरणाने वचन दिल्याने त्याने त्याची विनंती मान्य केली. दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते. ओम नमः शिवाय कानावर येत होते. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. सहज चाळा म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता. त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पाने पडत होती. नकळत का होईना पण त्या पारध्याच्या हातून शिव उपासना घडली. हरीण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटले की आता मला माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे. तेव्हा लगेच हरणाची पत्नी पुढे आली आणि तिने म्हटले, यांना नको, मला मार. माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे. त्वरित हरणाची लहान पिल्ले पुढे आली आणि म्हणाली, आईला नको, आम्हाला मार. आम्हाला आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पाडू दे. आता त्याच्या मनात विचार आला, हे प्राणी मात्र असून देखील आपल्या कर्तव्याला चुकत नाही, तर मी माझा मानव धर्म, दयाधर्म का सोडू? त्याने सर्वांना जीवनदान दिले. देवाधिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि शिकाऱ्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला. सर्वांचा उद्धार केला. हरणाला मृग नक्षत्र म्हणून व शिकाऱ्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमीकरिता स्थान दिले. हा प्रसंग ज्या दिवशी घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता. अशा प्रकारे आपणही महाशिवरात्रीचा उपवास करावा, हा त्यामागचा हेतू आहे. त्यामुळे आपल्याला शिवशंकर प्रसन्न होईल व आपल्या संकटांचे निवारण होईल. तसेच आपल्या सर्व मनोकामना महादेव पूर्ण करतील.
तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.